इतक्या वर्षात तुम्ही अनेक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले. एखाद्या कलाकारासाठी चांगला निर्माता किंवा दिग्दर्शक कसा असावा हा प्रश्न आता मी परत हा बाई, प्रवीण परत दादा त्याच्यात आता नाही. प्रवीण दादाबरोबर तर आहेच तुम्ही, हो. पण बाकी बी लोकांबरोबर तुम्ही भरपूर काम केले. हो. पण आता तुम्ही आता संघटनेचंही काम करता, कलाकार करता, बॅक साइड प्रोडक्शन कंट्रोलर ईपीचंही काम करता, सोशली करतो. सोशली करताय. याच्यामध्ये चित्रपट सुरू होण्यापासून प्रमोशन पर्यंत मग लोकांनी नक्की कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा काय मदत केली पाहिजे सगळ्यांनी एकमेकांनी? हा कसा हा महत्वाचा विषय आहे, लक्षात हा. ठेव. आपल्याकडं प्रॉब्लेम हाच आहे, हम्म. आपण प्रमोशनलाच गणतो. बरोबर. आपल्याकडे एक समज झालाय, मी मगाशी जसं बोललो तसं, की आपण फक्त सोशल मीडियावरती हम्म. तेवढं तेवढं प्रमोशन केलं, आपले एवढे व्ह्यू आले, तेवढं हे, याचा अर्थ आपलं प्रमोशन झालं असं वाटतं. असं नाही. नाही असं नाही. म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे करतो ते सिनेमे, ते लोक बघायला का जातात? तर तो सिनेमा येणार आहे किंवा मी असा सिनेमा करतोय हे त्याच्या माध्यमातून आणि सर्व टीमच्या माध्यमातून शेवटच्या स्तरापर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न करतो. बरोबर. मध्ये त्यांनी होतं काय, आपल्याकडे तेच होत नाही, आपण ग्राउंड लेवलला उतरून करतच नाही. आता तुला वाटतं का की कुठेतरी गेलं, हात हलवलं, आपण बोललो, त्यांनी नाही होत. अरे नाही नाही, ते येतात, आपलं फोटो ते विसरून जातात. तेवढ्या पुरतं असतं. पण तो टच आहे ना जो ग्राउंड लेवलला, आता मी सांगतो, कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा जातो, आता प्रवीण खूप कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणा जातो, मी आपल्या काही ठिकाणी 4-2 ठिकाणी जात असतो. आपण गेलं की काय करतो आम्ही, आपली सवय आहे बघ. आता आता खरं तर पिक्चरला 1 वर्ष बेलाचा टाइम आहे. आता तुझ्याकडे आलोय कार्यक्रमाला की तू मला विचार ना, काय मग नॉर्मल आता काय तुमचं, आता तू विचार मला काय तुमचं, आता काय सध्या काय नॉर्मल काय चाललंय सध्या? आहे ना. आता आम्ही देऊळ बंद 2 करतो ना आता. हा. एकदम भारी हा वेगळा पिक्चर आहे, लक्षात ठेवा. आणि तो आता करू म्हणजे लवकरच करणार आहे रिलीज. एकदम एक क्युरिओसिटी वाढते आता माझी. होतं काय, तो जो मनुष्य ऐकतो तिथे 10 लोक ऐकत असतात. बरोबर. ती 10 लोक जाताना जाऊन काय सांगतात, अहो ते तरडे होते. मग किंवा समजा मी ते देऊळ बंद 2 येतं, ते अजून 10 जणांना सांगतात. हो. आपण राहतो डिपेंड फक्त त्या ह्याच्यावरती, माझे कमेंट किती, व्ह्यूज नाही, लोकांना सांगा. सांग, बरोबर आहे. आणि बोला लोकांपर्यंत त्यांच्याशी. अरे तेच प्रेक्षक त्यांनीच जाऊन तुम्हाला मोठे करणार आहेत. बरोबर. कित्येक जण नाही वापरत, त्यांना माहित नसतं. एका मी म्हणतो, काय रे तू गेला नाही बघायला? आता बघ ना तू, कित्येक जण हे बघितलं का ट्रेलर? नाही ना, कुठे? अरे फेसबुकवर टाकलाय ना. हा का? युट्यूबवर आहे का? बघा आता, म्हणजे एक वर्ग युट्यूब बघतो जो फेसबुकवर नाही, मग एक इन्स्टा बघतो. माझं म्हणणं आहे की हे सगळं, तर हे बघ, यांनी मदत होत नाही का? होते. 100% मदत होते. परंतु आपण प्रमोशनसाठी, मला असं वाटतं, आपण मॅन टू मॅन मार्किंग ज्याला म्हणतो ना, बरोबर. जसं ते खेळात म्हटलं जातं, किंवा इलेक्शनच्या काळात आपण घर टू घर जातो. हा बूथ प्रमुख कसे काम करतात, ते याद्या लोकांपर्यंत, मला वाटतं शेवटच्या स्तरातल्या लोकांपर्यंत जर गेलं ना, तर भाऊ सिनेमा नक्की बघायला जातात. आणि मराठी सिनेमा मग कुठलाही असो, तो 100% हिट होणार.